पांढऱ्या तिळात काळे तीळ, अथनीतील उंदराचे बीळ, कुंकवाची कोयरी, मंदिराची पायरी. दादासाहेब, काय आहे याचा अर्थ? अक्कासाहेब, मंदिराची पायरी, मंदिराची मंदिराची पायरी. त्या दिवशी आम्ही मंदिरात गेलो तेव्हा पायरीवर जिलेबी ठेवली होती. जिलेबी म्हणजे मिठाई. मिठाईवाल्याचं दुकान, मिठाईवाल्याचं घर. होय अक्कासाहेब, मिठाईवाल्याचं घर. हो, आणि पांढऱ्या तिळात काळे तीळ म्हणजे? काळे तीळ म्हणजे बुरखा घालणारी स्त्री. आणि अथनीतल्या उंदराचं बीळ म्हणजे अथनीतील सुरक्षित ठिकाण. कुंकवाची कोयरी म्हणजे वैनिसा. हो, येसुबाईच. अक्कासाहेब, याचाच अर्थ येसुबाई अथनी गावातल्या मुस्लिम मिठाईवाल्याच्या घरी आमची वाट बघताय. हो दादासाहेब, याचा अर्थ असाच असणार. वहिनीसा तिथेच असणार. आणि आपलं नशीब म्हणजे दिलेर खानाने पहारे उठवलेत. नाही अक्कासाहेब, पहारे उठवले याचा अर्थ नजर करडी केली असणार दिलेर खानानं. म्हणजे त्याने दाखवताना आपल्याला दाखवलंय की पहारे उठवले गेले. ते पाहून आम्ही गाफील होणार आणि येसुबाईंना भेटायला जाणार. तेच हवंय दिलेर खानाला. असा डाव आहे तर त्याचा. आम्ही गेलो की आमच्या मागोमाग दिलेर खान येणार आणि अनायसे आमच्या बरोबर त्याच्या हाती युवराज्ञी सुद्धा लागणार. मग आम्हाला काहीच करता येणार नाही. म्हणजे त्या दिलेर खानाच्या मनात कपट आहेच. कपट तर आहेच, पण गुप्त संदेशाची चिठ्ठी हाती लागल्यापासून दिलेर खान सुद्धा अस्वस्थ असणार. त्याची सुद्धा नींद हराम झाली असणार. काले तिल पांढरे तिल, काले तिल पांढरे तिल. हुजूर, ये कुछ तिल है जो हम पकवान में डालते हैं। नहीं नहीं मुल्ला अहमद, ये काले तिल पांढरे तिल, इसमें छुपा हुआ जरूर कोई पैगाम भेजा गया है। अरे नहीं नहीं हुजूर, इसमें पैगाम कैसे हो सकता है? ये कुछ चीजें हैं जो शंभू राजे ने मंगवाई है बस। शंभू राजे ने कोई चीज मंगवाई है? कहाँ? चूहे के बिल में रखने के लिए? ये उद्राची बिल, पांढरे बिल। उंदराचे बिल, चूहे का बिल, मंदिराची पायरी। हुजूर, इसका मतलब क्या है? मुल्ला अहमद, एक बात तो जाहिर है कि ये खत एक पैगाम है, किसी चीज की कोई फहरिस्त नहीं है, और ये पैगाम चंबा की बेगम ने ही भेजा है। या अल्लाह, हुजूर, ये तो बड़ा धोखा होगा। मुल्ला अहमद, चंबा की बेगम उससे मिलना चाहती है अतनी में, और वो उसको यहाँ से ले जाने के लिए आई है। हुजूर, जासूस भेजकर उसे पकड़ ले। नहीं मुल्ला अहमद, ये इतना आसान नहीं है। हमने शंभू के ऊपर से पहरे तो हटा लिए हैं, लेकिन कड़ी निगरानी अभी भी है। इसकी उसे बू नहीं आनी चाहिए। हुक्म की तामील हो। जी जी हुजूर। पहरे हटाने पर, निगरानी कमजोर करने पर शंभू राजे आजाद हो जाएगा और वो अपनी बेगम से हर मुमकिन मिलने की कोशिश करेगा। लेकिन हमें कुछ ऐसा करना है कि उसकी बेगम हमारी छावनी में आ जाए। बस तुम्हें शंभू राजे को गाफिल रखना है। अगर वो गाफिल हो गया तो हमारा काम आसान हो जाएगा मुल्ला अहमद। हुजूर खान साहब, क्या दिमाग पाया है आपने? आपका तो जवाब नहीं। अब अतनी के हर घर में, हर अनाज की कोठी में, हर मंदिर में कड़े पहरे लगा दिए जाएं और अपने जासूस चारों तरफ फैला दिए जाएं। जी बिल्कुल हुजूर। लेकिन हुजूर, अभी अभी मेरे दिमाग में एक बात आई है, पूछूं? पूछो मुल्ला अहमद। हुजूर, ये पांढरे तिल का मतलब कहीं पांढरे सरदार तो नहीं है?
पांढरे तिल, पांढरे सरदार. युवराजनी बहिर्जी काकू. बाहेरचं वातावरण लय तंग आहे. जागोजागी चौकी आहेत. अनोळखी लोकांची तलाशी सुरू आहे. म्हणजे दिलेर खानाला संशय आलाय तर. होय, आणि आता अशा परिस्थितीत इथं थांबणं धोक्याचं आहे. पण मग भेट. युवराजनी ऐका, आता नका हट्ट धरू. आपण फार तर उद्याचा दिवस वाट बघू, पण उद्या रात्री आपल्याला निघावं लागल. बहिर्जी काका हो, तुम्ही निरोप तरी पाठवलाय ना? होय, मी निरोप पाठवलाय आणि माझ्या अंदाजाप्रमाणे त्यांना निरोप मिळाला अशी माझी खात्री आहे. पण काय? युवराजांभोवती सक्त पहार आहे. त्यांना शामियान्याच्या बाहेर येता येईल का याचीच खात्री नाहीये. ईश्वरा, युवराजनी माफी असावी, पर ह्या परिस्थितीत तुम्ही नायकांच्या सल्ल्याने चालावं. युवराजांना जर निरोप पोहोचला असेल तर युवराज काहीही करून येतीलच, आमची खात्री आहे. क्या सोचा है बेगम? मतलब बाहर चुस्त पैरा है. दिले खान के लोगों की छुपी गश्त है. जानती हूँ. तो जाकर कहो उन काफर जनानियों से कि निकल जाए यहाँ से. मुझे डर लग रहा है. डर हमें भी लगता है, पर अब उन्हें कैसे कहूँ कि इस माहौल में चली जाओ? मैं कुछ नहीं जानता. उनको घर में रखना मतलब खुद को मौत के मुंह में धकेलना है. मैंने उन्हें जबान दी है, ऐसे कैसे मुकर जाऊं? नहीं नहीं, मैं उन्हें नहीं कहूंगी जाने के लिए. तुम औरतों को समझाना ही मुश्किल है. कोड़ी भर की अकल नहीं है खुद को. हमारी खुद की जान खतरे में डालकर इन जनानियों को घर में रखने की जरूरत क्या थी? क्या भूल गए? शंभूराजी की वजह से हमारी जान बची है. मगर दिलेर खान को पता चला तो वही बची हुई जान नहीं रहेगी. इतनी एहसान फरामोश नहीं हूँ मैं. उस दिन शंभूराजी ने हम जनानियों को हिफाजत से नहीं रखा होता तो किसी दोजक की यातना भुगत रही होती, अल्लाह जाने. वो सब बातें बाद में. हाँ बेगम, देखो जान है तो जहान है. तौबा तौबा. बंद करो ये तौबा तौबा. अगर दिलेर खान के आदमी आए और वैसी कुछ आफत आई तो मैं चुप नहीं बैठूंगा, सब कुछ बता दूंगा. कैसे मर्द हो तुम? धनी, दिलेर खान अगदी इरेला पेटलाय. काय झालं? हातनीतल्या हर एक घरावर बारीक नजर ठेवायला सांगितली. कोणी सांगितलं? मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं धनी. त्याचे हाशिम पाळतीवर आहेत. दादासाहेब, दिवसेंदिवस पेच अवघड होत चालला आहे. परक्या मुलखात वहिनीसा, त्यात सोबत माणसंही कमी. अक्कासाहेब बहिर्जी आहेत सोबत, तेवढाच दिलासा. पण दादासाहेब, बहिर्जींच्या नियोजनाप्रमाणे झालं असतं तर एव्हाना तुमची भेट झाली असती. अक्कासाहेब बहिर्जी सोबत आहेत, त्यामुळे येसुबाईंच्या सुरक्षेची चिंता तरी नाही. पण आता भेट मात्र लवकर व्हायला पाहिजे, कारण आमची भेट घेतल्याशिवाय येसुबाई माघारी जाणार नाही. आणि त्या जोपर्यंत माघारी जात नाही तोपर्यंत सगळ्यांच्या जीवाला घोर लागून राहील. हो ना, तुम्ही भेटा त्यांना आणि पुन्हा स्वराज्यात पाठवा. अक्कासाहेब, तोच तर प्रयत्न सुरू आहे आमचा. त्यासाठीच घाई करतो होता मी. त्यात आता दिलेर खानाचा संशयाचा डोळा वटारलाय. साहेब, आम्हाला चिंता एकाच गोष्टीची वाटते. येसुबाईंनी आतताईपणा करून छावणीत शिरण्याचा निर्णय घेऊ नये. नको नको, त्या अगोदर दादासाहेब तुम्ही त्यांना भेटा. त्यांनी इथे नको यायला. साहेब, त्यासाठीच घाई सुरू आहे आमची. पण काय करावं तेच समजत नाहीये. काय झालं?
घराचा मालक जिलबीवाला चिडलाय? धास्तावलाय. काय म्हणतोय? चौकशी झाली तर तोंड उघडेल याची भीती वाटते. बेगम पक्की आहे, तिला युवराजांबद्दल आदर आहे आणि म्हणूनच तिने नवऱ्याला गपरायला सांगितलं. नवरा भी चांगला आहे, पर दिलेर खानासनी भीतोय. मग आता दिलेर खानाचे हशम गावातल्या कानाकोपऱ्यातून खबरी काढतात. जरा जरी संशय आला तर झडती घेतील. बाहेरजी काका, आता गाफील राहून चालणार नाही. मी आपले 4-5 मावळे घेऊन येतो. पण ते कसे येणार? ते आहेत आपलेच मावळे, पण हशम बनून दिलेर खानाच्या सैन्यात मिसळलेत. तेच दुकानाच्या आजूबाजूला थांबतील. मी येतो. परत येईपर्यंत हलू नका. गाडी सावध राहा. जी. धाराऊ, बस झालं आता. शांत व्हा. राणी सब नाही नाही सहन होत आता. आम्हालाही सगळं कळतंय, पण करणार काय? मला तर भवानी बाळाकडे बघवत नाही. जीव तीळ तीळ तुटतो या. काय सांगायचं बाळाला? कशी समजूत काढायची? सुनबाई येतीलच लवकर. पण मी म्हणतो त्यांनी जायचंच कशाला? महाराज म्हणालेत ना, त्या भांबावून गेल्यात म्हणून शृंगारपूरला देवीच्या दर्शनासाठी गेल्यात. येतील. हो, पण एवढं भांबावून जायचं? आपल्या माग नेंत लेकरू आहे, त्याचा तरी विचार करायचा. तुम्ही बघा भवानी बाळाकडं कशी मोठी आवळून आवळून रडतायत. ऐकतोय आम्ही आणि त्यांचं रडं पचवतोयही. हो, पण काय उपयोग त्याचा? राजाच्या घरचं लेकरू कसं पाहिजे? सुखात, आनंदात. पर इथं हे त्याच्या नशिबाला. जीव तुटतो. बरं त्याला काय कळतंय म्हणून आपण सांगायचं? काय समजतंय म्हणून आपण बोलायचं? त्याचं बोललेलं आपल्याला कळत नाही, आपलं बोललेलं त्याला कळत नाही. सुनबाई चुकल्या, त्या नाही जायला पाहिजे होत्या. असं दूध पित्या लेकराला सोडून. धाराऊ, निवाड्यापासून सोनबाईंचं चित्त थाऱ्यावर नाही हो. हो, पर त्याची सजा लेकराला का? युवराजांना पदराखाली घेऊन लहानाचं मोठं केलं, पर यांना आई असून बी हा त्रास. बरं आपण पदराखाली बी घेऊ, पर आता पाना कुठे उरात? धाराऊ, बाळाला बोलता येत नाही व, पर बोबड्या बोलानं आई आई म्हणलं की डोळ्यात पाणी येत, बघवत नाही. धाराऊ, तुमचा जीव तोळा मासा होतोय कळतंय आम्हाला, पण धीर तर धरला पाहिजे ना. कुठे आहेत आता भवानी बाळ? महाराज खेळवतायत. कुठल्याही परिस्थितीत आऊसाहेबांचं आणि आबासाहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं. स्वराज्य वाढवायचंही आणि त्याचं रक्षणही करायचं. येसू, हे आपलं विस्तारलेलं स्वराज्य, हा नकाशा कुठेच उपलब्ध नव्हता. आम्ही तयार करून घेतला. आबासाहेब खूप खुश होतीलच, पण त्याहीपेक्षा जास्त खुश तेव्हा होतील जेव्हा हा पिवळा भाग पाहतील.
पिवळा भाग जो आम्ही घेणार आहोत. म्हणजे उत्तर दिग्विजय. आमच्या चारित्र्यावर लागू पाहणारा कलंक पुसला गेला. येसू हा कलंक खरवडून काढत असताना आमचं काळीच सोलवटून निघालं. त्रास झाला पण नाही, त्रासाचं काहीच नाही, पण एकटेपणा जाणवला. आज स्वराज्यातल्या किल्ल्यांची संख्या 300 आहे. आपल्याला ती संख्या 3000वर न्यायची. त्यासाठी तुम्हाला आमच्या खांद्याला खांदा लावून भक्कमपणे उभं राहावं लागेल. संजीवनी दिली तर आम्हाला आराम पडला. म्या काय ना केलं ते तुझ्या लेकरानं केलं. मला उचललं, पाठुंगळी घातलं, धावलं, वाटेतला काटा बघितला नाही, रक्ताची धार बघितली नाही, नुसतं जीव तोडून पळत सुटलं. एवढं कोणी कर्तव्य र बापासाठी. जवळचे आम्हाला दूर लोटतायत आणि दूरचे आम्हाला जवळ करतायत. आपले आम्हाला शत्रू मानतात आणि शत्रू आम्हाला मित्र म्हणतात. काय वाढून ठेवलंय नियतीनं आमच्या नशिबात कोणास ठाऊक. दादासाहेब, काय करूयात? या क्षणाला आम्हाला काही सुचत नाहीये. दादासाहेब, अक्कासाहेब, एकतर येसूबाईंनी यायलाच नको होत. बरं, आल्या तर नीट नियोजन नाही. आम्हाला काही कल्पना नाही. बहिर्जी एवढे वाकबगार, त्यांना सुद्धा माहिती नाही. याचा अर्थ आबासाहेबांना सुद्धा माहीत नसणार हे तर स्पष्टच आहे. चिडू नका. चिडत नाही आम्ही अक्कासाहेब, नाही चिडत आहोत. पण आम्हाला जे करायचंय ते बाजूला राहतं आणि दुसरीकडेच आमची शक्ती वाया जाते. दादासाहेब, त्यांच्या मनाचा विचार करा. एक पत्नी म्हणून त्या कुठे कमी पडतायत का हो? हे सगळं तुमचं राजकारण आहे, मान्य आहे. पण आज गेली 10 महिने झाले तुम्ही दिलेर खानाच्या तळावर आला आहात. शृंगारपूर सोडून तर 1 साल झाले. मान्य आहे अक्कासाहेब, सगळं मान्य आहे आम्हाला. पण हे असलं धाडस करतात? धाडस तर तुम्ही केलं. त्यांनी फक्त तुमच्या पावलावर पाऊल ठेवलं. का साहेब, अंधाराचा फायदा घेऊन भेट घेता येईल. मुळीच नाही. उलट दिलेर खानाला गाफील ठेवायला हवं. आम्ही अंधाराचा फायदा घेऊन भेटायला जाणार हे त्याने सुद्धा गृहीत धरलंच असणार. पण आमच्याकडून जर काहीच हालचाल झाली नाही तर येसूबाई आल्या असा संशय दिलेर खानाला सुद्धा येणार नाही. क्या हुआ मुल्ला? शंभू शामी आने से बाहर आया? नहीं हुजूर, नहीं आया. क्या कह रहे हो मुल्ला अहमद? जी हुजूर, शंभू राजे के शामियाने में पूरा सन्नाटा है. मुल्ला अहमद, हमने पहरा उठा लिया, निगरानी खत्म कर दी इसलिए कि ताकि वो इधर उधर आराम से जा आ सके. ये बात तो आपने अच्छी की, लेकिन शंभू राजे शामियाने के बाहर गया ही नहीं. हमने सोचा था मुल्ला अहमद कि शंभू राजे अपनी बेगम से मिलने जाएगा और हम इसका फायदा उठा लेंगे. बिल्कुल सही कहा आपने. हुजूर, आपने जाल तो बखूबी बिछाया है, लेकिन ये संभा नाम की मछली उसमें आती ही नहीं. कोई बात नहीं मुल्ला अहमद, कोई बात नहीं. इंतजार करेंगे, हम इंतजार करेंगे मुल्ला अहमद, क्योंकि इंतजार पर भरोसा है दिलेर खान का.